आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याकडून सल्ला घेतला। ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं, ज्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं, शेतीपासून तर IT क्षेत्रापर्यंत ज्यांनी देशामध्ये मोठं काम केलं, अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला, शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचा भाग आहे। आज आम्ही मोहनदादा असतील, आमचे प्रशांतदादा असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो। त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोलले। ते नियोजन भेट सभा कशा घेतल्या पाहिजे, निवडणुकीत कशा पद्धतीने आपण समाजापुढे गेलं पाहिजे, नागरिकांपुढे गेलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं। आता पुढच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमच्या सर्व माझ्या सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचा सगळा रोजचा कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाणार आहोत। पुण्यात सभा घेणार आहेत का पवार साहेब? येतो असं काय म्हणाले? पवार साहेब साई मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणजे जिथं जिथं काय अजून लागेल तिथं तुम्ही मला सांगा आणि साई मतदारसंघात ते सभा घेणार। हे सगळं रोखण्यासाठी भाजपकडून काही पैलवान जे ते उतरवले या प्रचारासाठी, त्यांच्याकडे पैलवान आहे, तुमच्याकडे कोण? बघा, आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे। आपण परंपरा, आपल्या ह्या मातीची परंपरा आहे, प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा, शहराचं रक्षण करायचा, कुटुंबाचं रक्षण करायचं, म्हणून पैलवान हा सगळ्यात जास्त। आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहल्यांनी किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे। त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं, त्यांनी आमच्या गरीब पैलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही। आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे, कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात। आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे, आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत, कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही। त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजलं त्यांनी कष्टाने पाजलंय, घामाने पाजलंय आणि हे मोहळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळ्यांनी दूध पाजले ते बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात, पैलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।